आज महाराष्ट्र शासन नागरिक संरक्षण दल नाशिक पंचवटी विभागाअंतर्गत दिनांक 7 एप्रिल ते 11 एप्रिल एकूण 5 दिवस या ठिकाणी प्राथमिक पाठ्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या पाठ्यक्रमामध्ये अनेक अशा नागरिकांनी युवतींनी यामध्ये सहभाग घेतला। सदर पाठ्यक्रम हा येणारा 2027चा सिंहस्थ कुंभमेळा या पार्श्वभूमीवरती घेण्यात आला। यामध्ये अनेक अशा नागरिकांनी विविध असं आपत्ती व्यवस्थापन असेल, त्यानंतर आग नियंत्रण असेल, प्रथमोपचार असेल आदी विषयांचं मार्गदर्शन या ठिकाणी घेण्यात आलं। सदर पाठ्यक्रमामध्ये महाराष्ट्र शासन नागरिक संरक्षण दलाचे उपनियंत्रक आदरणीय अतुल जगताप सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा पाठ्यक्रम संपूर्ण करण्यात आला। सदर पाठ्यक्रमामध्ये अनेक अशा विषयांचं मूलतः मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आलं। यामध्ये पंचवटी विभागाखंड विभागीय क्षेत्ररक्षक मनोज जगताप असेल, त्यानंतर आमच्या विभागातील स्वयंसेवक गोस्वामी असेल, अजय जाधव असतील, अशा अनेक प्रशिक्षकांनी यामध्ये नागरिकांना प्रशिक्षित करून येणाऱ्या आपत्तीवरती कशा पद्धतीने मात करता येईल या पद्धतीचं मार्गदर्शन करण्यात आलं। सदर पाठ्यक्रमाचा हा जास्तीत जास्त नागरिकांनी इतर नागरिकांपर्यंत या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करावा असा नागरिक संरक्षण दलाचा नेहमी उद्देश या ठिकाणी असतो। सदर पाठ्यक्रमामध्ये ज्या नागरिकांना यापुढेही सहभागी व्हायचं असेल ते आम्ही आपलं 18 वर्ष पूर्ण केलेलं असावं आणि त्यानंतर नागरिक संरक्षण दलामध्ये स्वयंसेवक म्हणून कार्यरत या ठिकाणी होऊ शकतात। ह्या पाठ्यक्रमाचा जास्तीत जास्त उपयोग नागरिकांना कसा होईल हा उद्देश आपल्या या संघटनेचा आहे। या ठिकाणी नागरिक संरक्षण दल हे नागरिकांसाठी काम करणारी एक संघटना असून सदर संघटनेमध्ये नागरिक या ठिकाणी सहभागी होऊन देशाचं आणि राष्ट्राचं या ठिकाणी संरक्षण करू शकतात। म्हणून या ठिकाणी आमचे नागरिक संरक्षण दल संघटनेच्या वतीने आणि आमचे उपनियंत्रक अतुल जगताप सर असतील, सहाय्यक उपनियंत्रक देवेंद्र भावस्कर सर असतील, आमचे सर्व विभागीय क्षेत्ररक्षकाच्या वतीने आम्ही या ठिकाणी संपूर्ण शहरात येणाऱ्या कुंभमेळ्याच्या वतीने नागरिकांना आवाहन करतो की येणाऱ्या काळात जास्तीत जास्त नागरिकांनी संघटनेमध्ये सहभागी व्हावं आणि देश सेवा आणि राष्ट्रकार्य करावं। जय हिंद, जय महाराष्ट्र।